मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड मोबाईलवरती डाउनलोड कसं करायचं हे पाहणार आहोत। आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण आधार हे ॲप्लिकेशन वापरून आधार कार्ड डाउनलोड करणार आहोत। ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सर्चमध्ये तुम्हाला आधार असं सर्च करायचं आहे। यानंतर तुमच्यासमोर आधारचे बरेचसे ॲप्लिकेशन्स पाहायला मिळतील। या ठिकाणी तुम्हाला दुसरं आधार हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे। त्यानंतर ॲप ओपन करायचं आहे, त्याला सर्व परमिशन्स द्यायचे आहेत। त्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करतोय। आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता यानंतर तुम्हाला एक SMS 1947 याच्यावरती सेंड करायचा आहे। SMS सेंड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरी या ठिकाणी तुम्हाला खाली आय हॅव रीड या ठिकाणी एक छोटा चेकबॉक्स दिसतो, त्याच्यावरती चेक करायचं आहे आणि खाली प्रोसीड याच्यावरती टच करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर फेस ऑथेंटिकेशनसाठी कॅमेरा ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि डोळे उघडझाप करायचा आहे आणि फेस ऑथेंटिकेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे। आता या ठिकाणी आपली फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट झालेलं आहे। आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा 6 डिजिटचा पिन क्रिएट करायचा आहे। या ठिकाणी तुमचा 6 डिजिटचा पिन टाकायचा आहे, त्यानंतर खाली कंटिन्यू करायचं आहे। त्यानंतर पुन्हा तुमचा जो पिन असेल तो पिन तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली कन्फर्म युअर पिन याच्यावरती टच करायचं आहे। आता यानंतर तुमच्यासमोर तुमचं आधार कार्ड ओपन झालेलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। वरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा फोटो आणि तुमचं पूर्ण नाव दिसेल। त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला QR कोड दिसेल। या QR कोडमध्ये तुमच्या आधार कार्डवरची संपूर्ण माहिती या QR कोडमध्ये साठवलेली असते। आता या QR कोडवरती टच केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डची दुसरी बाजू दिसेल। आता या ठिकाणी तुमचा आधार कार्डचं जी काही माहिती असेल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। तुमचं नाव, तुमचा फोटो, तुमचा जन्मतारीख, तुमचा पत्ता आणि तुमचा आधार कार्डचा नंबर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली शेअर ID हा एक ऑप्शन दिसेल। याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन भेटतात। या ठिकाणी सिलेक्टिव्ह शेअर, कंप्लीट शेअर आणि डाउनलोड आधार। तर सिलेक्टिव्ह शेअर याच्यावरती टच केल्यानंतर तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स पाहायला मिळतील। या ठिकाणी कोणता डेटा तुम्हाला शेअर करायचा आहे तो डेटा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि शेअर करू शकता। त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे कंप्लीट शेअर। या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट आधार कार्ड शेअर करायचं असेल तर तुम्ही दुसरं ऑप्शन सिलेक्ट करून तुमचं आधार कार्ड शेअर करू शकता। आता या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आधार या ऑप्शनवरती टच करायचं आहे। यानंतर तुमच्यासमोर PDF पासवर्ड इन्फोचा एक पेज ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू याच्यावरती टच करायचं आहे आणि त्यानंतर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड होऊन जाईल। डाउनलोड झाल्यानंतर आधार कार्ड ओपन करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचा पासवर्ड टाकायचा आहे आणि ओके करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालं आहे आणि ते आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळालं आहे। तर मित्रांनो, आपण अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये आधार हे नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करून आपलं आधार कार्ड डाउनलोड करू शकता। तसेच जर आपल्याला आपल्या कुटुंबातील कोणाचं जर आधार कार्ड या ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करायचं असेल तर वरती आपल्या या ठिकाणी एक नावाच्या समोर एक ॲरो दिसेल, त्याच्यावरती टच करायचं आहे आणि त्या ठिकाणी खाली ॲड प्रोफाईल हा एक बटन दिसेल, त्याच्यावरती टच करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड या ठिकाणी ॲड करून पुन्हा डाउनलोड करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।